काय नाही. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आयोग तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाला. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला डेली ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे की आपण जे टी व्ही परमिटची आपली गाडी आहे त्याच्यावरती आपले लॉगिंग चालू असतात. पण आज थोडासा आपण वेगळा काहीतरी आपण ब्लॉग करतो आहे. आणि वेगळा म्हणजे तेच की आपण इथे दर्शनासाठी आलेलो आहे. इस्कॉन मंदिर आहे जे कल्याण येथे चिंचोली चिंचोली हां, तर चिंचोली या ठिकाणी आलेलो आहे. आणि तिथे नवीनच इस्कॉन इस्कॉन मंदिर झालेलं आहे. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे आहे इस्कॉन मंदिर. हां, तर हे आहे इस्कॉन मंदिर. आणि जस्ट आता आम्ही या ठिकाणी मित्र आपला संतोष गायकवाड आणि कृष्णा गायकवाड म्हणून आहे, तो आता आतमध्ये गेला लाईव्ह करत. दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे प्लेस कुठे आहे काय आहे ते आपण शेवटला मी तुम्हाला सांगेलच. तर त्या अगोदर आपण दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर मग तुम्हाला मी सांगतो की चल. तर हा आहे बघा मित्र आपला कृष्णा गायकवाड. नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर हा आहे प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारानंतर आता आतमध्ये प्रवेश आपण केलेला आहे. आणि हा आहे इस्कॉन मंदिरावर. तर मित्रांनो, बहुतेक लोकांना हे मंदिर माहीत नाही कुठे आहे काय आहे ते आपण शेवटला सांगणार आहे. त्या अगोदर आपण दर्शन वगैरे करूया आणि आजूबाजूचा परिसर आपण बघूया, एक्सप्लोअर करूया. चालेल. तर घेतलं का दर्शन वगैरे घेतलं का? अच्छा, तर माहिती कोण दे? अच्छा. तर हां, तर हे आपले मंदिरातले माऊली आहेत. आणि नमस्कार. हरे कृष्णा. तो ये आप मंदिर के बारे में क्या बोलना चाहेंगे आप? ये जो मंदिर बना है जहाँ पे नया ही हुआ है ना ये सब, हाँ, तो इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? आश्रम महाराज, ओके. पूज्यपाद भक्ति प्रदीप आश्रम महाराज উনি মন্দির আমাদের গুরুদেব হচ্ছে ভক্তি সর্বস্ব ত্রিবিক্রম গুরু মহারাজ। উনি গুরুদেব, ওনার শিষ্য পূজ্যপাদ ভক্তি প্রদীপ আশ্রম মহারাজ উনি মন্দির তৈরি করেছেন। अच्छा अच्छा কলকাতা अच्छा, कोलकाता. ओके. तर या ठिकाणी इथे माऊली बसलेली आहे. रामकृष्ण. तर या मंदिराबद्दल आपण काय सांगाल? मराठी की हिंदी? हिंदी. अच्छा, ये अपना मंदिर के बारे में क्या बोलना चाहेंगे? मंदिर के बारे में बोलेगा तो ये तो गौड़ी और सेवा संघ है। अच्छा. विश्वरूप गौड़ी और सेवा संघ हाँ. आपको ये प्रतिष्ठाता बड़ा वो जो आचार्य महाराज जो वैष्णव अपना आश्रम महाराज हाँ हाँ हाँ. सबको मिला के बनाया है। ओके. अच्छा आपको मोड़ा से तो मिलेगा तो मोड़ा से मिल सकता है। अच्छा, ये मंदिर की स्थापना कब हुई थी और कब? अभी उद्घाटन हुआ 3 महीना चालू है। अच्छा, 3 महिने. ओके. तर मित्रांनो, 3 महिन्याच्या अगोदरपासूनच उद्घाटन 3 महीना हो गया हाँ, मंदिर को. 3 ओके. महीने। अच्छा. तर हे आहे महोत्सव आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव जन्माष्टमी आहे. शनिवारी 16 ऑगस्ट म्हणून आहे. हाँ अच्छा, तर कलश महाभिषेक प्रयोजन फार्म आहे. अच्छा, ये फॉर्म आहे. सबको अच्छा, स्पॉन्सरशिप 11,000. ओके. और अभिषेक के लिए जो जिसका अभिषेक करने का अच्छा. अभिषेक करेगा तो फॉर्म लेके जाने पड़ता है। अच्छा. फॉर्म लेके भर के जमा करने की जाएगी। ओके 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 ओके. आणि या ठिकाणी ॲड्रेस तुम्ही बघू शकता. या ठिकाणी देखील ॲड्रेस दिलेला आहे. हाँ शेलारपाडा नियर पलाव सिटी, नेवाली, चिंचवली विलेज, कल्याण ईस्ट. अभिषेक करेगा तो तर या ठिकाणी तुम्ही विजिट फॉर्म करू. भरना पड़ेगा अभिषेक के लिए भगवान काय? अच्छा, जन्माष्टमी ओके. है ना, जन्माष्टमी आ रहा है ना, उसके लिए अभिषेक के लिए फॉर्म है। तर इस नाट्य मंदिर का निर्माण स्वर्गीय श्रीमती गिगी देवी रसिवासिया तिनसुकिया
की स्मृति के उनके परिवार के मुख्य सहयोग से बनवाया गया आहे. अच्छा, तर जे स्वर्गीय श्रीमती गिगी देवी आहे त्यांच्या स्मरणातून हे मंदिर बनवलेले आहे. आता वरती जाऊन बघूया आपण. अच्छा हां, तर इथे रुद्राक्ष माळ वगैरे पण तुम्हाला मिळेल. आणि या ठिकाणी ना QR कोड आहे, श्री श्री राधा विनोद विहारी दर्शन. ओके, तर हे QR कोड आहे. जर तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल व्हॉट्सअपला तर तुम्ही स्कॅन करून जॉईंट होऊ शकता. तुम्हाला काय देणगी वगैरे द्यायची असेल तर ते देऊ शकता. असं पुस्तकांचे. तर इकडे या बाजूला जर तुम्ही बघत असाल मंदिरामध्येच आहे, इथे लेफ्ट साईडला पुस्तक सेवा आहे. म्हणजे कोणला पुस्तकं वगैरे जर वाचायची असेल तर इथं बसून तुम्ही वाचू शकता किंवा विकत पण मिळेल. इथे श्री भगवद्गीता म्हणून आहे यथारूप. सर्व जे बघा इथे बघा, इतग्रांचा सुगम प्रवास, एक अनुपम उपहार, हरिनाम जप की महिमा, म्हणजे अशी वेगवेगळे अनेक पुस्तकं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि बंगालीमध्ये पण आहे, जीवनशक्तीचा उगम आणि ओशाळला मृत्यू. ओके, हे सर्व. मंदिराचं नाव काय माहिती काय श्री श्री राधे विनोद बिहारीजी मंदिर. अच्छा, या मंदिराचं नाव आहे का श्री श्री राधा विनोद बिहारीजी मंदिर. ओके, तर हा फॉर्म आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव म्हणून स्पेशल सेवा. ओके, 56 भोगा ऑफरिंग 56. ओके, ठीक आहे. इथं जर मित्रांनो बघायचं असेल नाही तर इथं बघा आदर्श स्तंभ आहे आणि त्याच्यावरती पूर्ण कोरीव काम केलेलं आहे मस्त आहे इथं. तर 1 2 3 4 5 6 7 8, तर हे 8 टोटल 8 आदर्श स्तंभ आहे. वेगवेगळे बघा. आणि इथं त्यांनी वॉर्निंग पण दिलेली आहे, नो सेल्फीज, मंदिर में सेल्फी लेना मना आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ वगैरे काढू शकता, फक्त सेल्फी घेऊ शकत नाही. आणि फ्रेम बघा मस्त आहे. हो, काय झालं? अरे हो हो, तुझ्याकडे आहे ना, आम्हाला दे, आम्हाला दे. हे बघा, हे सर्व टोटल 8 आदर्श स्तंभ आहे, बघू शकता. आणि खूप मस्त वाटतं. आणि मित्रांनो ठिकठिकाणून विविध भागातून लोक या ठिकाणी येत असतात. तर काही लोकांना माहीत नाही हे कुठं आहे काय आहे, तर मी तुम्हाला थोड्या वेळाने मी डिटेल देतो. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता. या ठिकाणी वरती देखील आहे जाण्यासाठी. हे कृष्णा, या ठिकाणी वरती जाण्यासाठी बघा या अशा पायऱ्या आहे. आणि एकदम स्वच्छता आहे, एकदम कुठे कचरा नाही काय नाही बघायचं. आणि फ्रेश वाटतं एकदम. या ठिकाणी आणि इथे ना असे बघा, मस्त, हे पण काढ. हां मस्त आहे हो. राधाकृष्ण हे जे स्ट्रक्चर केलेलं आहे ना मित्रांनो, एक नंबर आहे. बंधन केलेलं ना, हां, त्याचा उद्धार केलं ते. हे जे स्ट्रक्चर केलेलं आहे एक नंबर आहे ना, अप्रतिम आहे बघा, एकदम मस्त आहे.
राधाकृष्ण वृंदावन काय वृंदावन ना वृंदावनामध्ये ना कृष्ण हां कृष्ण वृंदावनात ते हो, हो. बरोबर. रासलीला नाही ते तर ये ना तिकडं बघू तिकडं पण आहे. एक मिनिट गोवर्धन लीला त्याला गोवर्धन लीला होती. गोवर्धन लीला ना तर हे गोवर्धन लीला आहे आमच्या संतोषला सगळं माहिती आहे संतोष याला काय म्हणतात या स्ट्रक्चरला हे चैतन्य प्रभू आहे चैतन्य महाप्रभू आहे आणि चैतन्य? त्यांचे पार्षद आहे. चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद ये ना पुढे या ना माहिती दे ना चैतन्य अरे दे ना माहिती हे चैतन्य महाप्रभू जे कृष्णाचे अवतार आहे राधा राणीचा भाव घेऊन प्रगट झालेले ते अच्छा आणि ते त्यांचे पार्षद आहेत बाबा. ते हरिनाम संकीर्तन याच्यात गुंतत आहेत हरिनाम संकीर्तन तर आपले चालत आहे अच्छा आणि हे स्ट्रक्चर हेच तुम्ही म्हणत असेल कृष्ण आहे हे बळीराम आणि कृष्ण बळीराम आणि कृष्ण आहे बळीराम आणि कृष्ण. अच्छा आणि इथं तर हे बळीराम आणि कृष्ण असं दाखवलेलं आहे इथे रासलीलेसाठी हा 16 गवळणीसोबत खेळत आहे. 16 गवळणीसोबत खेळताना तुम्हाला तिथं रासलीला कृष्णाने रासलीला त्या ठिकाणी आणि इथे कृष्ण जन्म झाला त्यावेळेला नंदकर वाड्यातले सगळे लोक भेटायला आले होते तर त्यावेळेचा प्रसंग. चैतन्य महाप्रभू हे कसलं हां जगन्नाथ महापूर इथे हां चैतन्य महाप्रभू चैतन्य कीर्तन महाप्रभू करताना. कीर्तन करताना अच्छा आणि इकडं कुठलं आहे स्ट्रक्चर अच्छा अच्छा इथं तर बघा हार वगैरे चालले काय हे बोल ना इकडे ये ना या साईडला तिकडे संतोष ये हे भक्ती करताना भजन करताना भजन करताच्या वेळेला दृश्य. आणि मस्त. मागे सेवा चालू आहे इथे. हां तर इथं बघा सेवा चालू आहे देवासाठी हां मावशी काय करते हे बघा मस्त ही असली आहे ना हां अच्छा अच्छा हां, हां. सब हाथ नहीं लगाते अच्छा नाही नाही इधर का इधर लगे नहीं नहीं किधर भी हाथ नहीं लगाते अच्छा क्योंकि आप लोग इथं बघा मंदिराच्या बाजूला आवारामध्येच आहे आता एक छोटंसं मस्त एक गार्डन बनवलेलं आहे अजून चालू आहे का आणि इथे बघा चप्पल काढण्याचं स्टँड वगैरे आहे तर या ठिकाणी तुम्ही चप्पल काढून पाय वगैरे धुवून आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकता इथे आहे शौचालय वगैरे आहे सगळं आणि इथे पुन्हा नाश्ता वगैरे करायचा असेल तर या ठिकाणी देखील तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता त्याच्यासाठी देखील इथे या ठिकाणी सोय आहे आणि त्याच्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर गोशाळा आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा गोशाळा आहे शेलारपाडा काय लिहिलं अच्छा शेलार श्री विठ्ठल रुक्मिणी गो सेवा सदन शेलारपाडा अच्छा हां तर हे सर्व गोशाळा आहे बघा मित्रांनो हे बाबा मारशील बिरशील तर मित्रांनो बघा इथे गोशाळा आहे आणि बघा अरे बंद करतो ना बंद नाही बरोबर चालू आहे गोशाळा बघू शकता तुम्ही इथे आपल्या गाई तर इथे भरपूर साऱ्या आहेत जवळजवळ 15-20 तास असतीलच आहे ना 15-20 आहेत गाय लांब लांब कॅमेरा कसं लावतो आणि या ठिकाणी बघाल ना तुम्ही तर इथं एक छोटंसं हे काय म्हणतात रे याला हौद हा? हौद हौद. हौद पाण्यासाठी अच्छा, पाणी तर हे पिण्यासाठी हौद आहे आणि थोडंसं जरा चिकट आहे कचरा आहे थोडंसं हौदमध्ये तर क्लीन वगैरे करत असतील
पण आता कंटिन्यू पूर्ण सारखं तर क्लीन करू शकत नाही पाऊस असं कंटिन्यू आहे. हां, तर कसं पाऊस कंटिन्यू पडत असतो त्याच्यामुळे थोडा कचरा होणारच आहे. वेगवेगळे झाडं लावलेली. हां, आणि घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते त्या बाजूला. हां, अरे ये बघ इथं असं क्लिक करायचं, नंतर असं झूम करायचं, दिसलं का? हां, राहू दे, असंच, हां. चालू दे. आणि या ठिकाणी आता इकडं जर तुम्ही बघाल ना, इकडं थोडं आहे ना जे आपलं आमराई बोलतो ना आपण, तर आमराई तुम्हाला दिसत असेल. काय काय फळांची झाडं आहे आणि काय काय फुलांची झाडं आहे. आता इथं जर बघत असेल तर हे आंब्याचं आहे ना, मोर, बरोबर ना, आंब्याचं आहे. आणि इकडे पेरू-बिरूचं आहे. पेरूचं आहे ना हे, कसलं आहे? घे घे दे रे. अरे बरं आहे, घे. तर बघा, थांबा, एकेकाने द्या, एकेकाने घाई करू नका. तू आता दुसरीला दे. फुलायला पाहिजे होतं रे. तू तिकडे द्यायचा मोठ्या गाईला. अरे ये ना इकडे जा तिकडे. तर मित्रांनो हा चारा घेतलेला आहे आम्ही गाईसाठी. किती रुपयाला आहे दार ना? 10 रुपयाला चारा आहे हा. तर एक आपण पेंडा बोलतो ना, हे पेंडा आहे 10 रुपये. या पेंडा आता आपण घालला देतो. अरे सोडायला पाहिलं होते. सोड ना. सोडतील का? दिसतंय का? खोलायचं ना ते थोडं या ठिकाणी आपण आता पेंडा दिलेला आहे लावायला. काय विचार खाते तिच्या परीने. हो, इथं पेंडा मिळतो या ठिकाणी बाहेर. पेंडा कसा आहे? 10 रुपयाला एक पेंडा आहे बघा इथं या ठिकाणी. सेमच आहे ना सगळे? हां, दिला. ओके. तर या ठिकाणी पेंडा मिळतो 10 रुपये. आणि या ठिकाणी नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता या ठिकाणी आल्यानंतर. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जेवण नाश्ता वगैरे या ठिकाणी बसायला सोय टेबल आहे. मंदिराच्या बाजूला आहे अगदी. तर या ठिकाणी तुम्ही बसून व्यवस्थित नाश्ता वगैरे करू शकता. आणि इथं वॉशरूमची सोय पण आहे. आणि या ठिकाणी तिथं होतं आहे बांधकाम चालू आहे. इथे बाहेर 4 व्हीलर म्हणजे पार्किंगची जागा आहे. 4 व्हीलर पार्किंगला जागा नाही, तरी पण तुम्ही ॲडजस्ट करून पार्किंग करू शकता. बाकी 2 व्हीलर तुम्ही घेऊन येऊ शकता आणि पार्किंग करू शकता. आणि हा काहीसा बाजूचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. तुला कसं चमचम आणि काय चमचम चमचम काय काय होतं. काय चमचम कसं आहे? चमचम अच्छा 20 रुपये पीस आणि 30 रुपये पीस आहे. ओके, 50 रुपये. ठीक आहे. आणि हे काय आहे? केशर श्रीखंड कैसे है? ये कैसे है सर? केशर क्या है ये? वो कैंटर वाला जितना दिख रहा है ना, हाँ, हाँ। 50 रुपये डब्बा। 50 रुपये डबा ना? अच्छा, ये ऊपर का 50 भी? रुपये. आणि हे ऊपर का भी? और बर्फी 20 20 रुपये पीस. अच्छा, तर 20 रुपये पीस बघा. और जो बोले पूरा कर दिया। और कुछ तोच काय पाहिजे. ठीक आहे. ठिकाणी आहे एका लाईनीमध्ये आणि ही आपली गाडी आहे. आणि इकडे बाईक वगैरे ॲडजस्ट करतात. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर कल्याण स्टेशनवरून तुम्हाला कालीपिली आणि बस देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. तर श्रीमलंग बस आहे कल्याण स्टेशनपासून, आणि ऑटो देखील मिळेल आणि कालीपिली आहे टॅक्सी, ती देखील तुम्हाला मिळून जाईल.
तर 8 किलोमीटर आहे कल्याण स्टेशनपासून या ठिकाणी. तर नेवाली नाक्याच्या थोडं पुढं आल्यानंतर राईट साईडला एक रस्ता जातो, चिंचोली म्हणून गाव आहे. तर या ठिकाणी हे मंदिर आहे इस्कॉनचं. तर नक्की या ठिकाणी येऊन तुम्ही विजिट करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.